नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण उलन रंगोली मॅट यामध्ये नवीन डिझाईन पाहणार आहोत. तर अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे. आपण पाहू शकता अशा पद्धतीची डिझाईन मी तयार करून घेतलेली आहे. तर ती कशा पद्धतीने बेसवरती आखून घ्यायची किंवा ती तयार करायची, तर त्यासाठी एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तो तुम्ही पाहू शकता. पहा, आता आपण सर्वात प्रथम सुरुवातीला जे केंद्रबिंदू आहे तर ते केंद्रबिंदूपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर केंद्रबिंदूला आपण सुरुवातीला जी उलन आहे तर ती उलन चिपकून घेऊया गनच्या साहाय्याने. ग्लू गनच्या साहाय्याने आपण केंद्रबिंदू आहे तिथेही आपण डार्क रंगाची जी गुलाबी उलन आहे तर तिचा वापर करणार आहोत. मध्ये तुम्ही जे सर्कल करणार आहात तर त्याला किती लाईनी करायच्या गुलाबी रंगाच्या तर ते तुम्ही ठरवून घ्या, जेणेकरून सर्व बाजूनी जो गुलाबी रंगाची उलन आहे तर ती सारख्याच पद्धतीने येईल. जर तुम्ही एका बाजूला कमी घेतले व एका बाजूला जर जास्त घेतले तर त्याचा आकार आहे तर तो गोल दिसणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा, पुढचा जो लेयर आहे दुसरा आपण तो पांढऱ्या रंगाचा घेऊ. म्हणजे जर तुम्ही डार्क उलन शेजारी जर लाईट उलन घेतली तर तो जो डिझाईन आहे तर ती डिझाईन ही उठावदार दिसते. आपण आता गुलाबी डार्क शेजारी आपण इथे पांढरा रंग घेणार आहोत, जेणेकरून ती जी डिझाईन आहे तर ती अधिक उठावदार इथे दिसणार आहे. तिसरा जो रंग आहे तर तो इथे हिरव्या रंगा घेतलेला आहे. हिरवा रंग डार्क असल्यामुळे तिथे अधिक उठावदार तिथे दिसणार आहे. तर याचे देखील तुम्ही किती लाईनी घेणार आहात ते देखील ठरवून घ्या, जेणेकरून मधला जो आकार आहे तो अगदी सर्व बाजूने सारखाच आणि आकर्षक असा दिसणार आहे. त्यानंतर आपण ज्या फुलाच्या पाकळ्या आहे तर त्या पाकळ्या ह्या 2 रंगाच्या बनवणार आहोत. त्याच्यामध्ये एका पाकळीचे 2 भाग केलेले आहे. त्यामध्ये आपण एक रंग हा गुलाबी घेतलेला आहे जो लाईट आहे. लाईट शेजारी आपण इथे डार्क मरून कलर आहे तर तो घेतलेला आहे, जेणेकरून लाईट शेजारी जो डार्क मरून कलर आहे तर तो उठावदार दिसणार आहे. तुम्ही लावताना पाहू शकता. बघा, आपण आधी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर करून घेतली आहे. बॉर्डर अगोदर केल्यामुळे पाकळीचा जो आकार आहे तर तो आकार अगदी व्यवस्थित तिथे येणार आहे. आणि लोकर लावत असताना तुम्ही जर हुबी लावली, ती आडवी लाईन न करता तुम्ही उभ्या पद्धतीने जर लावली तर त्या पाकळ्या आहे तर त्या तिथे अजून अधिक आकर्षक दिसणार आहे. मग जेणेकरून जी रंगसंगती आहे तर ती अधिक चांगली आकर्षक तिथे दिसणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी डार्क लोकर आहे तर तुम्ही ती उभ्या पद्धतीने तिथे लावू शकतात. एक मात्र लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण काम करत असताना जी ग्लू गन आहे मात्र ती बंद करायची नाही. ती चालूच ठेवायची. जर तुम्ही ती ग्लू गन बंद केली आणि बंद करून तिचं काम करायला लागले तर चांगला ग्लू तिथे तयार होणार आणि तुमचं जे काम आहे तर ते अधिक व्यवस्थितरित्या तिथे होणार नाही. अशा पद्धतीने आपण फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या सर्व पाकळ्या इथे 2 रंगामध्ये इथे करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पहा, बाजूचे हे जे आपण हाफ सर्कल केलेले आहे तर हाफ सर्कलमध्ये आपण लाईट शेडकडून डार्क शेडकडे जाणार आहोत. मध्ये आहे तर इथे पांढऱ्या रंगाचा वापर केलेला आहे. त्यानंतर इथे लाईट पिवळा रंग आहे. त्यानंतर इथे डार्क कलर पुढे वाढत गेलेला आहे. जी शेड आहे तर ती पुढे वाढत गेलेली आहे. इथे देखील मी हे जे कलर लावलेले आहे प्रत्येकाची जी शेड केलेली आहे तर ह्या लाईनी मी ठरवून घेतलेल्या आहेत. म्हणजे इथे पांढरा रंग आहे त्याच्या 3 लाईनी लावलेल्या आहेत. पिवळ्या रंगाच्या 3 लाईनी आहेत. त्यानंतर डार्क पुढे पिवळा रंग वाढलेला आहे, ऑरेंज कलर आहे. तर याच्या प्रत्येकाच्या 3-3 लाईनी इथे लावलेल्या आहेत, जेणेकरून ते जे शेप आहे तर ते सर्व शेप जे आहे ते इथे सारखेच दिसतील, जेणेकरून आकार जो आहे इथे कमी जास्त दिसणार नाही, एकसारखाच असा आकार दिसेल. तर तुम्ही देखील करत असताना लक्षात ठेवा, कोणताही कलर जर तुम्ही घेतला परंतु त्याचे शेड जे आहेत, शेड तुम्ही ज्यावेळेस लावणार तर त्यांचे जे लाईन आहे तर तुम्ही ठरवून घ्या की जेणेकरून ते जे रंग आहे तर ते कमी जास्त होता कामा नये. आपण पाहू शकता, आपण जे हाफ सर्कल तयार केलेले आहे इथे 5 रंगांमध्ये तर किती आकर्षक कसे दिसत आहेत, जेणेकरून जी उलन मॅट आहे तर ती तिथे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसण्यास इथे मदत होणार आहे. त्यानंतर पहा, मध्ये जे आकार आहे तर आपण त्या आकारांमध्ये आपण पुन्हा इथे आता उलन लावून घेणार आहोत. तर इथे देखील उलन लावत असताना इथे देखील आपल्याला जी बॉर्डर आहे तर ती बॉर्डर अगोदर करून घ्यायची आहे. बॉर्डरसाठी आपण जर डार्क कलरचा वापर केला तर ती अधिक उठावदार दिसणार आहे. तर यासाठी मी इथे पहा, बॉर्डरसाठी काळा रंग निवडलेला आहे. काळा रंग इथे अधिक उठावदार दिसणार आहे, त्यासाठी मी इथे काळा रंगाचा वापर करत आहे. काळ्या रंगाची बॉर्डरसाठी मी इथे जी लोकर आहे तर हिच्या 3 लाईनी घेणार आहे, जेणेकरून सर्व ज्या लाईनी आहे तर 3-3 घेतल्याने इथे जो आकार आहे तो अधिक इथे उठावदार आणि आकर्षक दिसणार आहे.
त्यानंतर पहा काळ्या रंगाची बॉर्डर झाल्यानंतर आपण त्या शेजारी लाईट रंगाचा वापर करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे पांढरा रंग घेतलेला आहे, जेणेकरून काळ्या रंगाशेजारी पांढरा रंग आहे तर तो अधिक उठावदार इथे दिसणार आहे. पांढरा रंग मात्र आपण पूर्ण जी राहिलेली डिझाईन आहे तिथे पूर्ण ठिकाणी आपण पांढरा रंग इथे लावून घेणार आहोत. इथे लक्षात ठेवायचं की जे आकार आहेत म्हणजे कोपरे आहेत तर ते कोपऱ्यांचं जी डिझाईन आहे तर पूर्णपणे तिथे दिसली पाहिजे, ती झाकली जाता कामा नये, जेणेकरून तो आकार आहे तर तो आकार तिथे सेपरेट आपला दिसणार आहे आणि त्यामुळे जी मॅट आहे तर ती तिथे अधिक आकर्षक आणि उठावदार तिथे दिसणार आहे. त्यानंतर पहा वरती आपण काळ्या रंगाच्या शेजारी इथे डार्क हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे. हिरव्या रंगाच्या देखील लाईनी इथे मी 4 घेतल्या आहेत वरती आणि शेजारी पुन्हा हिरव्या रंगाची जी लाईट शेड आहे तर तिचा वापर केलेला आहे. डार्क शेजारी लाईट शेड जर तुम्ही घेतला तर तो अधिक उठावदार दिसतो. अशा पद्धतीने तुम्ही सर्व जे आकार तिथे केलेला आहे तिथे अशा पद्धतीने डार्क अँड लाईट जे शेड आहे तर तिथे तुम्ही लावून घ्या. फायनली आपली उलन रंगोली मॅट ही तयार झालेली आहे. आपण पाहू शकता किती आकर्षक आणि सुंदर अशी ही उलन रंगोली मॅट दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.